डेंजर साप आहे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या स्नेक सर विजय यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण आलो आहे बायपासला मेकर या ठिकाणीच. हळदमध्ये एक साप दिसला आहे. जोशीभाऊ यांचं वावर आहे. जोशीभाऊच्या शेतात आलो आहे आणि काम चालू असताना, शेतात काम करत असताना त्यांनी एक साप बघितला आहे. तर त्यांनी आपल्याला घोणस जातीचा साप सांगितला आहे. जाऊयात, करूयात रेस्क्यू. हां, मी विकासला फोन केला. विकासला फोन केला. हो, बाळू म्हणे आहे नंबर. नाही हे साप म्हणजे आता चालूच होतात निघणं. हो ना. हो, आता यांचा शेतात येऊ नये म्हणून काय करावं बरं? काय वनस्पती आहे ना. नाही नाही, तसं काही नाही आहे. उंदरं जर असतील ना तर साप येणारच आहे. त्याच्या खाली आहे का सोयाबीन एक तिच्यात? बांबू काढला तर खाली बघू शकता मित्रांनो, वडला गावातल्या एक घोणस जातीचा साप बसलेला आहे. सोयाबीनीमध्ये उंदरं वगैरे होतात उंदरांना खाण्यासाठी. हा साप येतो. करूयात रेस्क्यू. येऊ दे तिकडून आहे. टच करून पॅक आहे. घ्या घ्या हो. बे एक मिनिट, तसं राहू दे, तसं राहू दे. सर्व मागवा. नंतर कुठला आवाज करते बघा. सगळ्यात डेंजर साप. काही मिनिट बस. कोणी याला अजगर म्हणून पकडण्याची चूक करू नका मित्रांनो. सगळ्यात जास्त ॲग्रेसिव्ह साप आणि दिसायला शांत दिसतो. भरपूर लोक याला फुफ्रुट समजतात किंवा शांत पडलेला साप समजतात. तर हा खूप ॲग्रेसिव्ह साप आहे. चिडल्यानंतर कुकराच्या सिटीप्रमाणे जोरजोरात आवाज करतो. सध्या सापांचा मिलनाचा टाईम आहे, त्यामुळं काळजी घ्या. शेतात अडी अडचणीत हात टाकताना कंपल्सरी हालचाल करून घ्या आणि शूजचा वापर करा मित्रांनो. अजगर समजून या सापाला पकडण्याची चूक कोणीच करू नका. हिमोटॉक्सिक नावाचं विष सर्वात मोठे विषदंत. सापाची ओळख दिसायला बघू शकता, भाला टाईप तोंड आहे या सापाचं आणि अंगावरती शंकरपाळ आणि चट्टेपट्टे. करूयात त्यात, जास्त परेशान न करता, रिक्स न घेता. डेंजर साप आहे. एकमेव पिल्ले देणारा साप रस्सल वायपर घोणस. अशा खंडातील एक नंबरचा विषारी साप आहे. कोणी या सापाची दिल्लगी करू नका, मस्ती करू नका. स्पीड बघितलाच असेल तुम्ही, इथे जोरशे बाईट करण्यासाठी आला होता.
हे तोंड असू द्या असू द्या. ते आता घातलं खाली. हा घातला काय तुझा हात काढा बाबा मला. उभा तुझं काय करा? मला मित्रांनो एक विषारी साप रेस्क्यू. काळजी घ्या कारण की सध्या काय होत नाही ना. झाला मित्रांनो एक विषारी साप रेस्क्यू. काळजी घ्या, स्पीड बघू शकता तुम्ही, मारतानाही रिस्क घेऊ नका आणि शक्यतो साप वाचला पाहिजे कारण की शेतात राहून साप आपलं उंदर खाऊन मदत करत असतो आणि निसर्गातील मुख्य घटक आहे साप. आज जर साप नाही राहिला तर उद्या उंदर कसे मारसन हा पण विचार करा. त्याच्यामुळे साप वाचवा. जोशी भाऊंमुळे एका सापाला जीवदान मिळालं. खूप खूप थँक्यू धन्यवाद थँक्यू तुमच्यामुळे. स्वप्नील, थँक्यू. तू लवकर आल्याबद्दल थँक्यू. आम्ही कधी येतो, फक्त काळजी घ्यायची. बिलकुल. बाकी काय अडचण नाही.